तुम्ही दरवेळेस त्यांच्यावर कागद सरता. मला मात देता आली नाही म्हणून सगळा राग त्यांच्यावर काढून मोकळे होता. मी या घरची सून व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती कधीच लपवून ठेवली नाही. खरंच सांगते, त्यांनी तुमच्याबद्दल मला कधीच काही चुकीचं वाईट कधीच सांगितलं नाही. विश्वास बसेल माझा? माझे आई बाप लवकर गेलेत माझ्या लहानपणी. सावत्र शब्दाचा अर्थ या बाईनी समजावून सांगितलाय मला. सावत्रपणा काय असतो ना ते पाहिलंय मी, अनुभवलंय. तिच्या संस्कारांची सावली तुझ्यावरती पडलेली स्पष्ट दिसते मला. असंच डबल ढोलकी वागता तुम्ही. एकीकडे माझा अपमान करायचा, दुसरीकडे माझ्याशी चांगुलपणानं वागायचं, साळसूदपणानं वागायचं, नाटक करायचं. हा, लगेच तुमचा अपमान मला करायचा नव्हता असंही बोलायचं आणि मनसोक्त अपमानही करायचा. हेच शिकवलंय ना त्या म्हातारीने तुला. आणि मगाशी काय म्हणालीस? तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी बोलतेय. तू मला जाणीव करून देणार? मला जाणीव आहे या गोष्टीची की तू कुठल्या हेतून घरामध्ये घुसलीस. ती घरात घुसली नाहीये. तू बोलूच नकोस. बायकोच्या पदराला बांधलेला बैल आहेस तू, बैल. बधीर केलंय आज तिने तुला. आणि तू थेरडीच्या तालावर नाचणं बंद कर. या चंद्राबाईंनी या घरामध्ये तमाशाचा फड उभा केलाय. त्या फडावरची नाचणारी होऊ नकोस. आजी, आजी, दादा, आजी काय झालं? आजी इकडे बघ ना. आजी डोळे उघड. ए आजी, ए आजी काय झालं तुला? आजी, अगं उठ ना, डोळे उघड ना. आई, ए आई, अगं असं काय करते? सासूबाई, अहो सासूबाई उठा, काय होतंय तुम्हाला? आई, सावकाश, सावकाश. पटकन घेऊन जाऊया. हे सगळं ना त्या बुक्तामुळे होतंय. बाई बाई, किती ग किती तो संबळाचा धांगडधिंगा. देवी आई, माझ्या आईला काही त्रास नको होऊ दे ग बाई. हो ती बरोबर आहे तुमचं वंश. सासूबाईंना काही झालं ना तर सोडू नका त्या मुक्ताला तुम्ही. कसली सोडतीये तिला मी. बस झालं, बस झालंय अगळ पगळ बोलणं. काय चाललंय? जे काय घडलंय ना त्याला ती म्हातारी जबाबदार आहे. मोठा तिला त्या मुक्ताचा पुळका असतो ना, त्या मुक्ताच्या पाठीशी उभी राहिली, त्याची पळं बघते ती. स्वतः विधवा, पांढऱ्या कपाळाची, तरी सुद्धा गेली गृहप्रवेश करायला. त्याचे परिणाम आहे ते. अगदी बरोबर बोललास तू दादा. अरे उघड्या कपाळाने विधी करणं म्हणजे वाईटच असतं. हो हो, मी सुद्धा ऐकलंय. ही तर सुरुवात आहे. आज म्हातारीवरती उलटलंय, उद्या सारंगवरती उलटू शकतं. आणि म्हणूनच मला ती दोघं एकत्र नको आहेत. दादा, ते दोघं. अरे वा, आजीची एवढी काळजी आहे तुम्हाला. म्हणजे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंड, नातेवाईकांची एवढी फौज आहे. साधं जागेवरून कोणी हल्लं नाही. अनबिलिव्हेबल आहात यार तुम्ही सगळे. काय आहे, आमची सगळ्यांची इतकी घाबरगुंडी उडाली ना की आम्ही अगदी थिजूनच गेलो इथे. हो, मी तर अगदी थबकलेच. म्हणजे मला काय करावं ना काही सुचेच ना. किती ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही. बस झाली. तुमची सगळी नाटकं समजतायत मला. आणि रावसाहेब नगरकर, माफ करा, म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या सावत्र आईला बघायला डॉक्टर आणि ECG काढायला एक माणूस बोलावला. हा दादा, त्यासाठी काही पैसे लागतील तेवढे तुम्ही द्या. हा, म्हणजे उधार म्हणून द्या. काळजी करू नका. तुमचा रुपयान रुपया मी तुम्हाला परत करेन. तुम्ही नका आता काय बोलू.
आरडाओरडी वाद नकोय त्या घरात. आपल्याला आजीची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. चला. हो. सारंग मी डॉक्टरांना घेऊन येतो. हो. काय माझ्या मागे मागे कुठे निघालात? दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली. जा ना, आपापली कामं करा. नाही पण दादा, म्हातारीला काही त्रास बीस झाला तर? हो ना. तिच्याजवळ आहेत ना माणसं, ते घेतील काळजी. तुम्ही नका काळजी करू, कळलं ना? असंही म्हातारीचं वय झालंय. समजा उद्या गचकली तर काय फरक पडतो? आपलं आयुष्य पुढे नेलं पाहिजे की नाही? मग आणि त्यातून तुम्हाला जर कुणाला तिचा पुळका आला असेल, प्रेम उतू चाललं असेल, तर तुम्ही जाऊन बसू शकता तिच्या उशाशी पाय दाबत. चाललंय प्रेम उतू आलाय, पुळका आलाय कोणाला? नाही नाही, मी पण नाही. हा नाही दाजी, आणि आपलं तर अजिबात नाही. हा. ये काय झालं? ये पुढे पुढे इथे. जा ना. हा, काय ते बोल, असं खणखणीत बोल. दादा ते डॉक्टरला घेऊन आईला आली, म्हणजे आईला तपासायला डॉक्टरला घेऊन येऊ का? नशीब विचारलंस, न विचारता जर आणला असतास ना तर. काय रे, जरा पुरुषासारखा वाग ना जरा. अशा प्रसंगामध्ये जरा तुझा मर्दपणा दाखव. ते काय बायकांसारखा करत बसतोस? जा आता, हो. घेऊन ये डॉक्टरला, नाही तर म्हातारी गचकेल. जा. हो. चला. बीपी लो झालाय वाटतं तिचा. भाऊजी, अहो तुम्ही गेला नाहीत का अजून? नाही, जातो ना. डॉक्टरांशी फोनवर बोललो मी, पण ते आता ते ह्याच्यात नाही आहेत, त्यांच्या क्लिनिकमध्ये नाही आहेत, ते घरी आहेत. ते इथं घरी येतो म्हणालेत, आणि ते हे पण घरीच करायचं सांगितलंय. अरे ECG घरीच करायला सांगितलंय. भाऊजी, मला वाटतं तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि त्यांना घेऊनच या. हो, जातो मी घेऊन येतो त्यांना. झालं की जा. आई बरं आहे का ग तुझं? भाऊजी बऱ्या आहेत त्या, आणि नका काळजी करू, आम्ही सगळे आहोत ना. जा ना तुम्ही, पटकन घेऊन या त्यांना. काही नाही होणार तिला, सगळं ठीक होईल, बरी होईल ती. खूप काळजी वाटते अरे त्यांना. कुणी केलं असेल हे? आर्यानीच केलं असणार. आर्या, तू ह्या लेवल पर्यंत जाशील ना असं वाटलं नव्हतं. पण आता रावसाहेबांसारखी हिंसक होत चाललीस. आर्या, प्लीज भानावर ये, प्लीज.